कुणाची शिवसेना खरी, कुणाची राष्ट्रवादी खरी हे जनतेनं दाखवलं. पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा. नाशिकच्या पालकमंत्रीपदावर लवकरच तोडगा निघेल. महायुतीच्या नेत्यांची अमित शहांशी चर्चा झाली असू शकते. गिरीश महाजन यांचं वक्तव्य. परळी आणि शिरसाळ्यात मुंडे समर्थकांनी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले. शिरसाळ्यात धस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. धस परळीची बदनामी करत असल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप. आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती. बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय. वाल्मिक कराडचा सहकारी बालाजी तांदळेला सह आरोपी करा, धनंजय देशमुख यांची मागणी. तर मी पोलिसांना तपासासाठी मदत करत होतो. पोलिसांनी गाडी वापरल्याच्या आरोपांवर तांदळेचं उत्तर. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्नाटकच्या बसला काळं फासलं. कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसला काळं फासल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीतून वायू गळती. नागरिकांसह कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना त्रास. एक जण गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती. काही दिवसांपूर्वी शक्तिकांत दास आरबीआयच्या गव्हर्नर पदावरून निवृत्त. छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली. सिनेमात गणोजी शिर्केंबद्दल चुकीची माहिती दाखवल्याचा शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप. उतेकरांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर आमची माफी मागावी. भूषण शिर्केंचं वक्तव्य. बॉक्स ऑफिसवर छावा सिनेमा सुसाट. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 249 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई.